कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. तुमच्या सासूबाई कशा आहेत? छान आहेत, स्वभावाला बडबड आहेत. त्या पूर्ण कदम खानदानच बडबड आहे यांचं. सासूबाईंचा स्वभाव एकदम चांगला आहे. हो, चांगला आहे. तुमच्या दोघींमध्ये कोणाचा जास्त चांगला आहे? दोघींचाही चांगला आहे. नाही तसं नाही, त्याच्यात जर अधिक एक गुण द्यायचा असेल तर कोणाला द्या? अच्छा, त्यांचा अनुभव जास्त आहे त्यामुळे त्यांचा स्वभाव चांगला आहे. पण तरी तुम्ही अशा का वागता त्यांची? मी काही वाटले नाही, मी काहीच नाही वागत. रोज सकाळी त्या लवकर उठतात? नाही, आम्ही सोबतच उठतो. सासूबाई रोज तुम्हाला संध्याकाळी घरी गेल्यावर चहा करून ठेवलेला असतो? नाही, मी चहाच्या वेळेला जातच नाही. मग कधी जाता? जेवायच्या वेळेला? हे मी सांगू शकते, चहा संध्यासाठी रेडी असतो संध्याकाळचा. अच्छा, यांच्यासाठी चहा रेडी असतो. इन्स्ट्रक्शन देऊन ठेवलेले असतात तिने, मला अद्रकवाला चहा हवाय. अच्छा, तुम्ही तेही सांगता? नाही, त्यांचा कारभारच समजुतीचा आहे. मला आज ही भाजी हवी आहे असं सांगणारी ती आहे. मग त्या सासूबाई लगेच त्या त्यांच्याकडे तुम्ही असं लिहून ठेवता, आज मला हे पाहिजे? सांगते, तिला फोन येतो, मला फोन येतो 6:30 वाजता की आज कुठली भाजी आजूबाजूला असतात. तुमच्या का पोटात दुखतंय? त्या बोलतात किती लकी आहेस तू. म्हटलं बघा, तुम्ही असं का म्हणता ती लकी आहे म्हणून? ते सुख आम्हाला नाहीये ना. म्हणजे असं सगळं फोनवर वगैरे सगळं देऊन मग सगळं तयार टाकतात. पण तुम्ही सांगितलंय का सासूबाईंना 6 वाजता एक फोन करा म्हणून? तसं मी कधी नाही सांगितलं. नाही, कधीच नाही. आमच्या सासूबाई फोन करून विचारतात, निघाली का, कधी निघणार आहे. मग मी तसे आन्सर त्यांनी सुद्धा करणार. इतकी वर्ष एवढं केलेलं आहे. त्यांना पण काळजी असते नक्की. आणि म्हणून मी सकाळी त्यांना सांगते की नको, तुम्ही आराम करा. त्यांची पण औषधं चालू असतात. सकाळचं मी आवडते, संध्याकाळचं ते आवडतं. तुमचं लग्न कसं झालं? माझं असं लग्न झालं की विवाह संस्थेतून आला कॉल की हे आमचं असं स्थळ आले सुचवलेलं आहे म्हणून. मग आम्ही भेटायला हॉटेलमध्ये गेलो बोरिवलीला. मग तिथे भेटायला जरा येताना त्याचे आई वडील आणि त्यांचा मामा आला होता. तो मामा माझ्या वडिलांचे फ्रेंडच निघाले, ते पण नेवीत, बाबा पण नेवीत. त्यामुळे ते ओळख निघाली. त्यामुळे असा हो म्हणण्याचा असा प्रश्नच नाही आला. आता हे व्यवस्थित आहे, हे सगळे माहिती आपल्याला आहे, आपण पुढे जाऊया म्हणून. तसं माझे मिस्टर असे म्हणजे अरेंज मॅरेजच आहे आमचं ऍक्च्युली बघायला गेलं तर. पण ऍक्च्युअली बघायला गेलं तर लव्ह मॅरेज आहे. हा, कारण का आमचा जो डिस्टन्स होता लग्न जमल्याचा आणि लग्नाचा, तो तर जास्त होता. 9th month to 10th month होता. कारण का अक्षय तृतीयेला आमचं फर्स्ट तिलक. योगायोग आहे, आज अक्षय तृतीयाच आहे. हो, आणि अक्षय तृतीयेलाच आमच्याशी भेट झालेली, म्हणजे फोन नंबर एक्सचेंज केलेले आम्ही. तेव्हापासून आमची बोलायला सुरुवात झालेली. म्हणजे ओळख होत होतो आम्ही. जरा अरेंजच होतं, पण ते लव्ह मध्ये कन्वर्ट पण केलं. असं आहे. माझं अरेंज मॅरेजच आहे. म्हणजे असा बघाबघीचा प्रॉपर कार्यक्रम झाला माझा. आणि मग म्हटलं आता हे यांनी काय मला महिनाभर तरी काय होकार दिलाच नव्हता. बरोबर. तर म्हटलं आता हे काय जमत नाही. नाहीतर काय, होपच सोडून दिले मी. मग होकार आला नंतर अचानक. म्हटलं वा, छान होकार आला. पण मुलगा बोलतच नव्हता, काहीच नाही, फोन नाही, काय नाही. म्हटलं असं का. मग नंतर लगेच लग्न झालं 2 महिन्यात आणि मग नंतर हळूहळू बोलायला लागले. त्यामुळे असं आता तर भरपूरच बोलतात. हो ना. आणि मग तेव्हा तुम्ही लग्नात ही मागणी होती, अद्रक का चाय चाहिए? ते मला असंच मिळालंय फ्री मध्ये. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.